नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असं TCS पॅटर्ननुसार या ठिकाणी आपण गणित व बुद्धिमत्ता पाहत आहोत. आता या ठिकाणी तुम्हाला स्पेशली बुद्धिमत्तेचा अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, आपण तुमचा जास्त टाइमपास करत नाही. आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा, 6:15 घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील. आता या ठिकाणी काय विचारलं आपल्याला की बाबा 6:15 घड्याळात वाजलेले आहेत, परंतु काय आहे, घड्याळाच्या समोर काय आहे, एक आरसा आहे आणि मग त्या आरशामध्ये जी घड्याळाची प्रतिमा दिसेल त्याच्यामध्ये किती वाजलेले असतील असं आपल्याला सिंपल या ठिकाणी विचारलेलं आहे. आता या ठिकाणी मग आपण असं काढत बसायचं की बाबा इथं इतके वाजले तर मग तिथं घड्याळात किती, असा तर्क वितर्क अंदाज आपण लावू शकतो का? आणि जर लावता आला तरी काय होईल, त्याच्यासाठी आपला वेळ जास्त जाईल. मग या ठिकाणी तुम्हाला सिंपल सांगतो मी, जेव्हा तुम्हाला असा प्रश्न विचारतील त्यावेळेस तुम्हाला फक्त काय करायचं, या ठिकाणी 11:60 लिहून घ्यायचे. काय करायचंय, 11:60 म्हणजे काय, 11:60. आता हे काय आहेत, हे तास आहेत आणि हे काय आहेत, तर हे मिनिटे आहेत, ठीक आहे. आणि याच्यामधून काय करायचंय, घड्याळामध्ये किंवा आपल्याला जी दिलेली वेळ आहे ही दिलेली वेळ काय करायची, याच्यामधून वजा करायची, ठीक आहे. मग आता इथं दिलेली वेळ किती आहे आपली, 6:15. म्हणजेच काय होईल पहा, वजा 6 तासाखाली तास लिहायचे आणि मिनिटाखाली काय करायचे, मिनिट लिहायचे. म्हणजे मिनिटामधून मिनिटं वजा करायचे आणि तासामधून तास वजा करायचे, ठीक आहे. मग येणारं उत्तर काय असणार आहे, आपली आरशातील प्रतिमा असणार आहे. मग 60 मिनिटांमधून जर 35 मिनिटं गेले तर 60 मधून 35 गेल्यावर खाली किती मिनिटं राहतील, 60 मधून जर 15 मिनिटं गेले, किती मिनिटं गेले, 15. 60 मधून जर 15 मिनिटं या ठिकाणी गेले तर खाली किती मिनिटं राहतील, 45 राहतील. आणि तास किती राहतील पहा, 11 मधून जर 6 गेले, 11 मधून 6 गेले तर खाली किती राहतील, 5 तास राहतील. म्हणजेच काय, 5:45 हे कुठं झाले असतील, आरशामधील प्रतिमेत झालेले असतील. कुठे ऑप्शन 5:45 पहा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला 5:45 दिलेला आहे. अतिशय सोपं आहे मित्रांनो, अतिशय सिंपल आहे. फक्त तुम्ही काय करा, या ठिकाणी समजून घेत चला. तुम्ही जर एकदा समजून घेतलं नाही तर तुम्हाला या ठिकाणी काहीही करायची गरज लागणार नाही, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण, प्रश्न क्रमांक 2 आहे. आणि अजून एक महत्त्वाचं, TCS आहे मित्रांनो, TCS घड्याळावरती भरपूर प्रश्न विचारत आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याचा काय करायचा आहे, चांगला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला 2-3 प्रश्न हमखास या प्रकरणावरती विचारले जातील, ठीक आहे. मग या ठिकाणी दुसरा प्रश्न काय पहा, घरातील एका भिंतीवरील घड्याळात 3:25 झाली असतील तर घड्याळासमोरील आरशातील प्रतिमेत किती वेळ दाखवेल. आता फक्त आपल्याला काय करायचंय, 3:25 हे आपल्यासाठी काय महत्वाचं आहे. बाकी काय विचारलंय काही घेणं देणं नाही, ठीक आहे. आणि इथं काय विचारलं, हे आरशातील प्रतिमेत किती वेळ दाखवेल असं विचारलंय, ठीक आहे. बाकी मग घड्याळ भिंतीवरती आहे का, दगडावरती आहे का, पाण्यात आहे का, कुठे आहे, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. मग सिंपल तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही सरळ सरळ किती लिहायचे, 11:60 लिहायचे आणि त्याच्यामधून किती वजा करायची, आपली दिलेली वेळ वजा करायची. मग इथं दिलेली वेळ किती आहे, 3:25 आहे, 25 मिनिटं आहे. 3:25 करायची वजा, बाकी लगेच करून घेऊ. 60 मधून जर 25 गेले तर खाली किती राहतील, 35. आणि या ठिकाणी 11 मधून जर 3 गेले तर खाली किती राहतील, 8. म्हणजेच या ठिकाणी त्या भिंतीवरील आरशातील जी प्रतिमा आहे त्याच्यात किती वाजले असतील, 8:35 झाली असतील. कुठे 8:35 ऑप्शन पहा, या ठिकाणी आपल्याला पहिला ऑप्शन दिलेला आहे 8:35. लक्षात येतं मित्रांनो, अतिशय सोपं आहे, अतिशय सिंपल आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, एवढं सूत्र तुमच्या डोक्यामध्ये ठेवायचंय. आता याला काही अपवाद आहे ना, कुठलीही गोष्ट आली, कुठलीही ट्रिक्स आली, कुठलीही सूत्र आलं तरी त्याला काय असतात, काही अपवाद असतात. आणि हे अपवाद काय असतात, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असतात. कारण बऱ्याच वेळेस तुम्हाला प्रश्न कुठं विचारला जातो, तर ह्या अपवादावरती प्रश्न विचारला जातो. मग जर आपलं नॉलेज कच्चं असेल, आपल्याला जर अपवाद माहीत नसतील
तर या ठिकाणी काय होऊ शकतो, आपला प्रश्न किंवा आपलं उत्तर या ठिकाणी चुकू शकतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे पहा. सरळ सरळ प्रश्न सांगितलाय काय, ठीक 8 वाजता आरशात किती वाजलेले दिसतील. किती वाजता सांगितलंय, 8 वाजता. पुढं काही मिनिटं दिलेत का 8च्या नंतर, 8च्या नंतर 1 मिनिट सुद्धा दिलेलं नाही. ठीक 8 वाजता सांगितलंय. मग अशा वेळेस आपण 11:60 जर लिहिलं आणि जर त्याच्यातून 8 वजा केले तर उत्तर काय होऊ शकतं, आपलं चुकू शकतं. मग अशा वेळेस इकडं 11:60 कडे डोकं लावायचंच नाही. फक्त काय करायचं, डायरेक्ट 12 घ्यायचं आणि त्याच्यामधून दिलेला वेळ वजा करायचा आणि खाली जेवढं उत्तर येईल ते काय असणार आहे, आपलं आरशामध्ये वाजलेले दिसतील. मग किती 8 विचारलं होतं, 12तून 8 वजा केले किती, 4. म्हणजे आरशात किती वाजलेले असतील, 4 वाजलेले असतील. जर इथं आपल्याला 8 वाजता ऐवजी जर विचारलं असतं की बाबा 9 वाजता किती वाजले, तर आपण काय केलं असतं, 12 वजा 9 केलं असतं. किती आरशामध्ये किती दिसले असते वाजलेले, 3 वाजलेले दिसले असते. जर या ठिकाणी 9 ऐवजी 10 म्हटलं असतं तर आपण काय केलं असतं, 12 वजा 10 खाली किती राहिले, 2. मग आरशामधील प्रतिमेत किती वाजले असते, 2 वाजले असते. आणि जर या ठिकाणी आपल्याला विचारलं असतं बाबा त्यांनी की 8 वाजून किती पण मिनिटं लिहा, 8 वाजून समजा आपण लिहिले 35 मिनिटं. ठीक आहे, मग आपल्याला काय करावं लागलं असतं, आता इथं 12 घेऊन चालेल का, तर नाही, इथं आपल्याला मिनिटं दिलेत. मग इथं काय करावं लागलं असतं, आपल्याला 11:60 मधून दिलेली वेळ वजा करायची. ठीक आहे, मग खाली काय राहिलं असतं, 60 मधून 35 मिनिटं जर गेले तर खाली राहतात 25 मिनिटं आणि 11 मधून जर 8 गेले तर खाली किती राहतात, 3 राहतात. म्हणजे 3 वाजून 25 मिनिटं. लक्षात येतंय, सोपं आहे, फक्त सूत्र डोक्यामध्ये ठेवा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू आपण. त्याच्या अगोदर एक छोटीशी परंतु परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण सूचना. मित्रांनो, आपण मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय, तर ही TCS पॅटर्नवर आधारित आपली टेस्ट सिरीज असणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल मित्रांनो, तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर अतिशय IMP असे 1000 क्वेश्चन त्याच्यामध्ये इन्क्लूड असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या टेस्ट सिरीजवरती तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. या नोट्स एवढ्या IMP आहेत मित्रांनो की तुम्ही एवढ्या सगळ्या मटेरियलचा जरी आपला दिलेला अभ्यास केला तरी तुम्ही 170+ मार्क काय मुंबई महानगरपालिका भरतीमध्ये आरामात घेऊ शकता. आणि जर एवढे मार्क पडले तर तुमचं सिलेक्शन काय 100% होणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. चला, आता या ठिकाणी तुम्ही तलाठ्याचं पाहिलं असेल, तलाठी भरतीला बऱ्याच विद्यार्थ्याला 170 मार्क पडून सुद्धा काय झालं की या ठिकाणी मेरिट आलं नाही. मेरिट याच्यापेक्षा सुद्धा जास्त लागलं काही ठिकाणचं. मग आता हे कशामुळे झालं, तर ते नॉर्मलायझेशनमुळे घोळ झाला होता. परत तसा घोळ होणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे 170 मार्क पडले तर भरपूर होऊन जातील. ठीक आहे, मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाचे नोट्स असतील, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, विशेषतः बुद्धिमत्ता, TCS पॅटर्ननुसार इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि मुंबई विशेष हे सुद्धा तुम्हाला महत्त्वाचं आहे. ते सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये 5-6 मार्कला तिथं मुंबईवरतीच प्रश्न विचारले जाणार आहे. ठीक आहे, मग या सगळ्याची किंमत किती आहे मित्रांनो, तर 150 रुपये किंमत आहे. परंतु याच्यामध्ये सुद्धा आपली ऑफर जी आहे ती आज सुद्धा चालू आहे. म्हणजे जर तुम्ही आज आपली ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला काय होणार आहे, फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. ठीक आहे, मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर तुमच्याकडे मित्रांनो गुगल पे असेल, फोन पे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 9689 14 16 30. काय नंबर आहे आपला, 9689 14 16 30. हा आपला गुगल पे फोन पे नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला काय करायचे, 99 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे 99 रुपये पे केले त्याचा काय करायचा आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे. आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो, तुम्हाला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 9689 14 16 30. हाच आपला काय मित्रांनो व्हॉट्सॲप नंबर आहे. ठीक आहे, तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण मटेरियल काय केलं जाईल, या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. पुढचा प्रश्न पाहू आपण. आता या ठिकाणी पहा, त्यांनी मुद्दाम काय केलंय, प्रश्न खूप मोठा केलाय की बाबा विद्यार्थ्यांनी जर प्रश्न वाचला तर तो असं म्हणू शकतो, बाबा चला हा मोठा प्रश्न आहे, परत त्याच्याकडे आपण काय करू, नंतर येऊ, सध्या आपण काय करू, याला स्किप करू, असं सुद्धा होऊ शकतं. ठीक आहे, म्हणून त्यांनी काय केलं, प्रश्न मोठा दिलाय. काय काय दिलं बघा, राम 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 राम, काहीही देऊ द्या, काहीच महत्त्वाचं नाही आपल्याला. फक्त पुढं काय सांगितलं पहा,
आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवेल, एवढंच आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि अजून एक महत्वाचं काय आहे, तर हे 4:30 हे महत्वाचं आहे. एवढ्याच दोन गोष्टी या प्रश्नामध्ये आपल्याला महत्वाच्या आहेत. बाकीच्या काही देणं घेणं नाही आपल्याला. ठीक आहे, मग सिंपल काय करायचं आपल्याला, 11:60 वजा काय करायचं, दिलेली वेळ किती आहे, दिलेली वेळ 4:30. ठीक आहे, मग काय होईल, 60 मधून जर 30 गेले तर खाली किती राहतील, 30 राहतील. आणि पुढं काय सांगितले, 11 मधून जर 4 गेले तर किती राहतील, या ठिकाणी आपले 7 राहतील. म्हणजेच किती, 7:30. कुठे आपल्याला ऑप्शन 7:30 पहा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला 7:30 दिलेला आहे. सोपं आहे मित्रांनो, अतिशय सोपं आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि आपलं जे 11:60चं जे लॉजिक आहे ना, हे डोक्यामध्ये फिट करून ठेवायचं. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय आपला, प्रश्न क्रमांक किती आहे आपला या ठिकाणी, पुढचा 5 नंबरचा आहे. काय विचारले पहा, एका घड्याळात दुपारचे 3:30 वाजले आहेत, तर तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल. काय सांगितलं, आता 3:30 वाजलेत, घड्याळामध्ये किती वाजलेत, 3:30 वाजलेले आहेत. आणि विचारले आपल्याला की तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल असं विचारलेलं आहे. आता हा प्रश्न काय आहे, वेगळा आहे. म्हणजे हा टाईप काय आहे मित्रांनो, थोडासा वेगळा टाईप आहे किंवा थोडासा वेगळ्या टाईपचा हा काय प्रश्न आहे. ठीक आहे, मग आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, सिंपल सांगतो पहा. या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला पहा, आपलं एक सूत्र आहे. कशाचं सूत्र आहे, तर तास काटा आणि मिनिट काटा याच्यामधला कोन काढण्याचं आपलं काय एकच सूत्र आहे. सूत्र काय अतिशय सोपं आहे, अवघड नाही, सोपं सूत्र आहे. ठीक आहे, मग तुम्हाला फक्त तेवढं डोक्यात ठेवायचंय. सूत्र काय तुम्हाला सांगतो पहा, 30h वजा 11/2m. फक्त एवढं सूत्र आहे. काय, 30h वजा 11/2m. फक्त एवढं आपलं सूत्र आहे. एवढं सूत्र तुम्हाला काय करायचंय, डोक्यामध्ये फिट करून ठेवायचंय, पाठ करून ठेवायचंय, जेणेकरून काय होईल, तुमचा घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामधला जो कोण विचारला असेल त्याच्यावरती कधीही प्रश्न चुकणार नाही. ठीक आहे, मग आता सूत्रात किमती टाकू. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही एच म्हणजे काय असतंय, तर एच म्हणजे तास. काय, आता सांगायची गरज नाही पण तरी सांगतो. एम म्हणजे काय, तर एम म्हणजे मिनिट आहे. ठीक आहे, सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहिती येते, कॉमन आहे, पण तरी सांगतो. ठीक आहे, मग सूत्रात किमती टाकू. किती आहे, 30 गुणिले किती होईल आपलं एच. एच किती दिलं इथं, 3:30. आता 3:30 म्हणजे कसं लिहितात, 3:30. मग तास किती आहेत इथं, 3 तास. वजा काय होईल, 11/2 गुणिले किती मिनिटं, 30 मिनिटं. मग गुणिले 30 मिनिटं. ठीक आहे, आता गणिती क्रिया करून घेऊ आपली. काय होईल, 30 गुणिले 3 किती होईल, 3 त्रिक 9, पुढचा 0 जसाच तसा 90. वजा काय होईल, इथं काय होईल, 2 1 2, 15 2 किती, 30. मग काय राहिलं आपलं, 11 गुणिले 15. 11 गुणिले 15 हा जर गुणाकार केला तर किती येईल, 165 येईल. ठीक आहे, मग 90 मधून जर 165 आता वजा होतात का, तर मग इथं काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. म्हणजेच हे आपल्याला कसं घ्यावं लागेल, 165 वजा 90. ठीक आहे, मग बरोबर किती राहतात, 165 मधून जर 90 गेले तर खाली किती राहतील, 75 राहतील. किती राहतील, 75 राहतील. आणि मग 75 अंश हेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. कुठे ऑप्शन 75 अंश पहा बरं या ठिकाणी, पहा ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला 75 अंश दिलेलं आहे. लक्षात येतंय, खूप सोपं आहे मित्रांनो, खूप बेसिक आहे. फक्त तुम्हाला हे सूत्र जे आहे ना, हे सूत्र तुम्हाला काय करायचं, डोक्यामध्ये फिट करून ठेवायचं आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक किती आहे, 6 आहे. काय विचारलंय, 2:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल. कोण किती अंशाचं विचारलं ना की लगेच तुमच्या डोक्यामध्ये आपलं सूत्र आलं पाहिजे. सूत्र काय पुन्हा सांगतो, 30h वजा काय आहे, 11/2 मिनिटं. फक्त एवढं आपलं सूत्र आहे. एवढं सूत्र तुमच्या डोक्यात असेल तर तुम्ही लगेच उत्तर काढू शकता. मग इथं काय विचारलंय, 2:30 विचारलंय. मग काय होईल, 30
गुणिले 2 वजा काय होईल 11/2 गुणिले किती मिनिटं आहे 30 मिनिटं, मग गुणिले 30 होईल. ठीक आहे. मग गणितीय क्रिया करून घेऊ. काय होईल पुन्हा 30 जुने किती होईल 60 होईल. 60 वजा काय होईल इथं पुन्हा काय होईल भाग बसल आपला 15 राहतील. 11 गुणिले 15 जर केलं तर किती सोपं आहे 15 10 किती 150 आणि वरचे 15 किती 165. मग इथं काय होईल 165 मधून आपल्याला 60 वजा करावं लागतील आणि जर ही वजाबाकी केली तर आपलं उत्तर किती येईल 105 अंश हे आपलं उत्तर येईल. ठीक आहे. पहा बरं 105 अंश कुठे आपल्याला ऑप्शन पहा इथं पहिलाच ऑप्शन आपल्याला 105 अंश दिलेला आहे. लक्षात येतं मित्रांनो खूप सोपं आहे खूप सिंपल आहे. ठीक आहे. फक्त या ठिकाणी तुम्हाला काय समजून घेणं महत्वाचं आहे समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे. काय विचारलंय पहा 6 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल. पुन्हा आपल्याला काय विचारलंय की तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल असं विचारलंय. पण आता पुन्हा इथं काय आहे आपला अपवाद आहे. काय आहे अपवाद आहे. आता का अपवाद आहे तर आपल्याला वेळ वेगळी दिलेली आहे. वेळ कशी दिली आपल्याला फक्त 6 वाजता. पुढे मिनिटे दिलेत का आपल्याला अजिबात मिनिटं दिले नाही. मग तर हे अतिशय सोपं आहे. फक्त काय करायचं दिलेला जो तास आहे ना म्हणजे जे आपलं सूत्र होतं ना 30H एवढंच सूत्र वापरायचं आपल्याला. पुढे मिनिटं दिलेच नाही म्हटलं मिनिटाचं वापरायचंच कशाला. मग काय होईल 30H म्हणजेच काय होईल 30 गुणिले काय होईल 6 बरोबर काय होईल 6×18 आणि पुढचा 0 जसाच तसा म्हणजे किती होईल 180 अंश हा काय असेल याच्यामध्ये कोन असेल. पहा बरं ऑप्शन 180 डिग्री किंवा 180 अंश पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला दिलेला आहे. लक्षात येतं मित्रांनो म्हणजे हे छोटे छोटे अपवाद आहेत हे डोक्यात ठेवा. जर इथं 6 ऐवजी जर आपल्याला 9 विचारलं असतं तर उत्तर काय असतं आपलं 9 गुणिले 30 बरोबर किती 9 त्रिक 27 म्हणजे किती 270. परंतु आता या ठिकाणी 270 हा काय होईल मोठा कोन होतो. मग ज्यावेळेस आपला कोन एक गोष्ट लक्षात ठेवायची जर आपला कोन 180 अंशापेक्षा जर मोठा झाला तर अजिबात जास्त डोकं लावायचं नाही. 180 अंशापेक्षा जर मोठा झाला तर फक्त त्याला अजून एक स्टेप पुढची ॲड करायची. काय करायची की 360 मधून काय करायचं 360 मधून आलेलं उत्तर वजा करायचं. म्हणजे आपलं इथं किती आलता 270 आलता तो 360 मधून काय करायचा वजा करायचा. मग काय होईल 0 आता 6 मधून 7 जात नाही मग आपल्याला 16 मधून 7 घालावं लागतील. खाली किती राहतील 9 इथं घेतलेला 1 देऊन टाकला किती 0 म्हणजे किती अंशाचा कोन असेल 90 अंशाचा कोन असेल. कधी 9 वाजता. किती वाजता 9 वाजता. लक्षात येतंय म्हणजे हे छोटे छोटे चेंजेस आहेत जे आपल्याला करावे लागतात. छोटे छोटे बदल आहेत जे आपल्याला करावे लागतात परंतु ते काय असतात परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असतात अतिशय इम्पॉर्टंट असतात मित्रांनो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे पहा आपला 8 नंबरचा. काय विचारले पहा घड्याळात 12:20 अशी वेळ झाली असेल तर तास काटा व मिनिट काटा यामधील कोन किती अंशाचा असेल असं विचारलंय. पाहता इथं थोडा अजून प्रश्न थोडा काही चेंजेस आहे किंवा अपवादामधला प्रश्न आहे आणि अशा अपवादामध्ये काय केलं जातं आपल्याला जास्त प्रश्न परीक्षेत विचारले जातात म्हणून असे अपवाद आपल्याला काय करायचे आहेत जास्त लक्षात ठेवायचे आहेत. आता इथं काय दिले आपल्याला 12:20 दिले. मग या ठिकाणी आपल्याला 12:20 12:20 असे न लिहिता हे आपल्याला कसं लिहावं लागतात 00:20 असं आपण उत्तर लिहू शकतो. आणि मग आपल्याला फक्त काय करायचंय ह्या 12चं सोडून द्यायचं. फक्त एवढे जेवढे मिनिटं दिलेत ना फक्त तेवढ्या मिनिटाचाच काय करायचं आपल्याला कोन काढायचा. मग मिनिटाचं सूत्र आपलं पुढं काय होतं निमत सूत्र घ्यावं लागलं आपल्याला 11/2 m. मग काय होईल पहा या ठिकाणी 11/2 गुणिले किती मिनिटं आहेत 20 मिनिटं. मग काय होईल बे 1 बे 10 20 11 गुणिले 10 बरोबर किती 110 अंश. पहा बरं 110 अंश कुठं ऑप्शन आहे का आपल्याला पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला 110 दिलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. सोपं आहे लक्षात ठेवा. फक्त जे काही अपवाद आहेत ना हे अपवाद जास्त डोक्यात ठेवा कारण काय केलं जातं बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये अपवादावरती जास्त प्रश्न आपल्याला विचारले जातात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 9 नंबर. आरशातून घड्याळाकडे बघितले असता
त्यात 6:30 वाजलेले दर्शवते, तर घड्याळात बरोबर किती वाजले असतील? आता इथं काय केलंय बघा, पाहिलंय कशामध्ये? आरशात पाहिलंय. आरशातल्या घड्याळात किती वाजलेत? 6:30 वाजलेत. तर विचारलंय काय की घड्याळात बरोबर किती वाजले असतील. आतापर्यंत आपल्याला काय विचारायचे? घड्याळात इतके वाजलेत, तर आरशात किती वाजले असतील? आता इथं काय सांगितलंय? आरशातल्या घड्याळात एवढे वाजलेत, तर प्रत्यक्ष घड्याळामध्ये किती वाजले असतील? म्हणजे काय केलंय त्यांनी? शब्दाचा घोळ केलाय. फक्त काय केलाय? शब्दाचा घोळ केलाय. याला अजिबात घाबरायचं नाही, याला अजिबात काय करायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, लोड घ्यायचं नाही. आपलं तेच सूत्र वापरायचं. कोणतं? 11:60 वजा किती दिलेली वेळ. मग किती दिलेली वेळ? 6:30. मग काय होईल इथं? 30. 11 मधून 6 गेले, किती राहिले खाली? 5. म्हणजेच ओरिजिनल घड्याळामध्ये किंवा प्रत्यक्ष घड्याळामध्ये किती वाजले असतील? 5:30. कुठे ऑप्शन 5:30? पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला 5:30 दिलेला आहे मित्रांनो. लक्षात येतंय? खूप सोपं आहे, खूप बेसिक आहे. ठीक आहे, चला पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10. काय विचारलंय? 3:37 म्हणजे 3:37 घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दाखवेल असं विचारलंय. आता प्रश्न सोपा आहे. हा प्रश्न काय करायचा आहे? सर्वांनी सोडवायचा आहे आणि सोडवल्यानंतर येणारं जे उत्तर आहे, हे उत्तर तुम्हाला कुठं सांगायचं मित्रांनो? कमेंटमध्ये सांगायचंय. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.